नमस्कार मंडळी, आज आपण उपस्थित आहोत मुलुंड येथील शेरॉन स्कूलमध्ये, जिथे मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला जात आहे। मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि ओळखीची शान आहे। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कविता, नाटिका आणि प्रभावी भाषणांमधून आज मराठी भाषेचं अद्भुत सौंदर्य अनुभवायला मिळणार आहे। चला तर मग या विशेष सोहळ्याची सुरुवात करूया आणि जाणून घेऊया शिक्षक व विद्यार्थ्यांच्या भावना। शेरॉन हायस्कूल मुलींमध्ये नेहमीच काही ना काही वेगवेगळे उपक्रम चालू असतात। तर यावर्षी काय केलं, या उपक्रमामध्ये काय केलं? नमस्कार, मी अनुजा सांडी। मी या शेरॉन इंग्लिश हायस्कूलमध्ये मराठी शिकवते। तर आज मराठी भाषा दिवस आहे 27 फेब्रुवारी म्हणून, तर आम्ही त्यानिमित्ताने इथे मराठी वस्तूंचं प्रदर्शन मांडलेलं आहे आणि मराठी संस्कृतीबद्दल सगळ्या मुलांना कळावं यासाठी इथे पोस्टर्स वगैरे पण लावलेले आहेत आणि मराठी संस्कृतीचा वारसा मुलांना सगळ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी इथे प्रदर्शन सुद्धा आम्ही लावलेलं आहे। मराठी भाषा कशी जतन करावी पालकांनी आणि मुलांनी, ही आजच्या ह्याच्यामध्ये सध्या भरपूर वाद चालू आहे, जतन केली जात नाही। मग शिक्षक म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन करा पालक आणि विद्यार्थ्यांनी? मला असं वाटतं जसं इंग्रजी महत्त्वाचं आहे आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये, तसं मराठी आपली मुलांना समजावी आणि पुढच्या पिढीला पण आपल्या आधीच्या जे पिढ्यांचं जे काय होतं ते मुलांना पण समजावं। त्यासाठी पालकांनी पण घरामध्ये त्यांच्याशी मराठीमध्ये संवाद साधला पाहिजे। आपले जे नेते वगैरे होते आणि जे साहित्यिक होते, संत वगैरे होते, त्यांच्याबद्दल पण थोडी पण माहिती मुलांना दिली पाहिजे आणि मराठी पण त्यांना घरामध्ये त्यांचं घेतलं पाहिजे आणि त्यांच्याशी मराठीतून संवाद साधला पाहिजे। म्हणजे त्यांना आपलं काय पूर्वजांचं होतं सर्व मराठी आधीपासून चालत आलेलं ते त्यांना पण समजेल। शिक्षक तर वर्ग इथे शिकवतातच वर्गामध्ये, पण ते पालकांचं पण कर्तव्य आहे की ते मुलांना पण आपलं थोडं थोडं त्यांच्या मनामध्ये रुजवायला पाहिजे। मराठी भाषा दिन का साजरा केला जातो? तर मी अंकिता जनके शेरॉन इंग्लिश हायस्कूलमध्ये मराठी विषय शिकवत आहे। तर आज मराठी दिवस हा 27 फेब्रुवारी हा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे। का महत्त्वाचा आहे? कारण आपले मराठीचे साहित्यिक कुसुमाग्रज हे आपले मराठी साहित्याचे आधारस्तंभ आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आपण ही मराठी दिवस साजरा करतो। कुसुमाग्रज यांचे खरे नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे। ते केवळ लेखक नाहीत, तर लेखक, कथा लेखक इत्यादी आहेत। त्यांनी त्यांच्या कवितेतून जे काही त्यांनी कथा लिहिलेल्या आहेत त्या कथेतून आपल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रेरणा मिळतात। तसंच त्यांचे विचार सुद्धा आजच्या पिढीला घेणे गरजेचे आहे। त्यांनी मराठी भाषेसाठी आपले आयुष्य झटत राहिले। केवळ त्यांनी आपल्या विचारांचे शब्द किंवा आपले शब्द दिले नाही मराठी भाषेला, तर त्यांनी आपली विचारांची ताकद सुद्धा दिलेली आहे। तर आजच्या आधुनिक युगामध्ये मला असं वाटतंय की इंग्रजी भाषेसारखे
सारखे जे इंग्रजी मीडियम मध्ये इंग्लिश भाषेला जसं महत्त्व दिले जाते तसेच महाराष्ट्रामध्ये मराठी ही मातृभाषा आहे. तर या मातृभाषेला सुद्धा आपण कसं जपलं पाहिजे आणि ती वाढवली कशी पाहिजे का तर विद्यार्थ्यांमध्ये त्याच्या म्हणजे जे काही मराठी भाषेबद्दल महत्त्व असेल ते पटवून दिलं पाहिजे इंग्लिश शाळेमध्ये. आणि एवढंच नव्हे तर मराठी भाषेचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, त्याच्यासोबत संवाद साधला पाहिजे. एवढेच नव्हे तर ते आपण त्याचे संवर्धन सुद्धा केलं पाहिजे. तर मला असं वाटतंय की आपण मराठी भाषा जास्तीत जास्त वाढवण्यासाठी मुलांसोबत मराठी विषय जेव्हा असेल, मराठीचं जेव्हा पिरियड असेल, तासिका असेल, तर शाळेमध्ये मराठी भाषेतच संवाद साधला पाहिजे. इव्हन मुलांकडून मराठी भाषेची रोज पालकांनी सुद्धा लिखाण काम करून घेतलं पाहिजे. आता कुसुमाग्रज यांनी काय सांगितलेलं आहे त्यांच्या लेखणीतून की अन्यायाविरुद्ध आवाज, एवढंच नव्हे तर समाजातील वास्तव आणि मानवतेचा संदेश त्यांनी उमटवला आहे. तर मराठी भाषा ही संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर तसेच छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी थोर व्यक्तिमत्वांनी मराठी भाषेला अधिक समृद्ध केलं आहे. तर आपल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की मराठी भाषा बाळगली पाहिजे, मराठी भाषेतून संवाद साधला पाहिजे. एवढेच नव्हे तर मराठी भाषेचे संवर्धन सुद्धा केले पाहिजे. तर आजचा दिवस हा कुसुमाग्रज जयंती निमित्त आपण साजरा करतोय. तर त्यांच्याच ओळींनी मी ही माझे जे बोलणे आहेत ते संपवते. म्हणजे मराठी माय ही आपली मायबोली किंवा मराठी ही आपली मातृभाषा, तिचे नित्य नवे रूप पाहू, तिचे नित्य नवे रूप पाहू. धन्यवाद. जय महाराष्ट्र. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. ही आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगवाच्या तुकडाची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. देशा कणकर देशा दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वर्धा कृष्ण कोयला भरदा गोदावरी, राखत राहाचे भरती पाणी रात्रीच्या भागरी. योगांची आणि संतांची वार्तांची माळांची, देश देश धर्मासाठी प्राणवेशाची. इंद्रांची अनरांची तलवारीच्या पाट्याची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव करणाऱ्यांची. ही भूमी संकुलाची, रंगाची अष्टकलाची, काव्याची शास्त्रविनोदाची ही भूमी सारुराची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. माझं नाव रियांग स्वदेश निकम, मी 5वीत आहे. आज मी एक मराठी दिवसवर एक स्पीच बोलणार आहे. आदरणीय मुख्याध्यापिका मॅडम, माननीय शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी, आज 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महान साहित्यिक विष्णू मामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो. मराठी ही आपल्या महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा आहे. ही भाषा केवळ संवादाचे साधन नाही तर ही आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या महान व्यक्तींनी मराठी भाषेचा सन्मान वाढवला आहे. आजच्या युगात इंग्रजी भाषेचे महत्त्व नक्कीच आहे, पण त्याचबरोबर आपल्या राज्यभाषेचा अभिमान बाळगणे आणि तिचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणून आपण मराठीतून विचार करू, मराठीतून बोलू आणि मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करू. आपण आपल्या पुढील पिढ्यांपर्यंत मराठी भाषेचा सन्मान करूया आणि तिचा प्रसार सर्वांपर्यंत पोहोचूया. जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय मराठी.